आता बातमी आहे पावसासंदर्भातली। गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत आहेत। कधी ऊन तर कधी पाऊस सुरू आहे। त्यातच आता केरळमध्ये पावसानं हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय। त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाते। कोट्टायम, इडुक्की, पथनामथिट्टा या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय। तर मलप्पुरम, कोझिकोड, तिरुवनंतपुरम, कोल्लाम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे खबरदारीचा इशारा दिलाय। दरम्यान डोंगराळ भागात भूस्खलनाचा मोठा धोका असल्यानं त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंडळानं ही पर्यटकांना वेळोवेळी खबरदारीच्या सूचना देण्याचं काम केलंय। पर्यटकांना डोंगराळ भागांमध्ये रात्री फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। केरळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं आता देशातील अनेक भागांमध्ये पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।